हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. गेलं ते. न चास्य कश्चिन् निपुणेन धातु रवैति जंतुं कुमनीय ऊतैः नामानि रूपाणि मनोवचोभिः संतन्वतो नटचर्यामि वाज्ञः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे जीव हा उपाधीमध्ये गुंतल्यामुळं त्याला जीव ही दशा प्राप्त होते असं भागवतकार म्हणतात. जीव ही दशा आणि त्याला जीवत्व का प्राप्त होतं तर तो आपल्या उपाधीमध्ये अडकतो. तो अस्वतंत्र आहे, तो बंधनात अडकतो. आपल्याच मनाची बंधनं तो स्वतःला लावून घेतो. म्हणून मनोमय आणि त्याचप्रमाणे केवळ बाकीच्या गोष्टी मनाने तो निर्माण करतो. मनाने सगळ्या गोष्टी उत्पन्न करतो आणि मनामध्येच सगळ्याचा विचार करून आपल्याच कल्पनेने आपल्यालाच अडकून घेतो. म्हणून त्याला म्हणतात कल्पना. ही कल्पना त्याला दुःखदायक ठरते. म्हणून ते म्हणतात की ही जी भगवंताने केलेली सृष्टी आहे ती त्याला बाधक नाही. भगवंताने केलेली पंचमहाभूतात्मक सृष्टी ही कारणोपाधी आहे, ती त्याला बाधक नाही. कार्योपाधी बाधक आहे. त्यांनी स्वतः केलेले कर्म त्याला बाधक ठरतात. स्वकर्म तंत्र ग्रथितो हि लोकः. आपल्याला योग वासिष्ठामध्ये त्याचे विवरण केलेलं दिसतं. स्वकर्म तंत्र ग्रथितो हि लोकः. लोकांच्या मध्ये लोक स्वतःच्याच कर्माने स्वतःला बांधून घेतात. लोक त्याला बांधत नाहीत. तुम्ही हा चांगला तो वाईट किंवा मी असा मी तसा हे स्वतःच आपण ठरवतो. आणि म्हणून सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा. सुख आणि दुःख लोकांनी मला दिलं, लोकांकडून मला दुःख मिळालं, लोकांकडून मला आनंद मिळाला हे मानणंच चुकीचं आहे. कारण लोक सुखही देत नाहीत आणि दुःखही देत नाहीत. सुख निर्माण करणारे आपणच आणि दुःखामध्ये लडबडणारे आपणच. म्हणून असा जो या ठिकाणी उपाधीचा विचार आहे तो जर आपण लक्षात घेतला तर ही उपाधी त्याला मायेमुळे या सगळ्या मोहामुळे तो उपाधीमध्ये अडकतो. हा सत आणि असत. आता भगवंत सुद्धा अवतार धारण करतो. त्यावेळेला त्यालाही हात आहेत, पाय आहेत, नाक आहे, तोही अनेक व्यवहार करतो, परंतु तो व्यवहारात लिप्त नसतो. भगवान गोपालकृष्ण यांनी 56 कोटी यादव ते म्हणले हे माझे भाऊ आहेत, बंद आहेत, काका आहेत, मामा आहेत, भाचे आहेत, त्याचप्रमाणे मुलं आहेत, बाळ आहेत, नातू आहेत, पणतू आहेत. परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये एकमेकात युद्ध झालं, यादवात युद्ध झालं, तेव्हा कृष्ण म्हणाले ही माझीच इच्छा होती. हे एकमेकांच्या मध्ये संघर्ष करून मृत्यू पावावेत. असं कोण विचार करतो? तोच विचार करतो जो यापासून अलिप्त आहे. आणि म्हणून आपण मात्र हे माझं आहे असं समजतो. जसं एखाद्याला बेंड आलं, बेंड आल्यानंतर ते पिकलं तर ते ऑपरेशन करूनच काढावं लागतं. अरे माझं बेंड आहे, अरे तुझं बेंड आहे पण तुला दुःखदायक आहे ना, ते काढलंच पाहिजे. तसे अंतःकरणातले जे उपाधी आहेत त्या आपण किती जरी आपल्या जवळच्या असल्या, आपल्या शरीरातून ते बेंड उत्पन्न होतं, आपल्या शरीरातले सगळं रक्तमांस ते घेतं, परंतु तुम्हाला त्रासदायक ठरतं. इथे
तुम्हाला पुन्हा एकदा पुनर्जन्माला जे त्रासदायक ठरणारे जे मनोमय तुमचे विकार आहेत ते म्हणजे तुमच्या उपाधी आहेत. षाडवर्गिकम भगवंतांनी या ठिकाणी व्यास महर्षींनी सांगितलंय की आत्मतंत्र हा शब्द वापरलाय. आत्मतंत्र, भगवान हा आत्मतंत्र आहे, तो स्वतंत्र आहे आणि आपण परतंत्र आहोत. भगवंतानी स्वतःच्या आत्मशक्तीने हे निर्माण केलं. न चास्य कश्चिन्य पुणे न धातू रवैते जंतु कुमनीय ऊतीही. कुमनीय ऊतीही, ऊती म्हणजे वासना, आमच्या इच्छा. वेगवेगळ्या प्रकारच्या वासनेमध्ये आम्ही स्वतःचे पाय अडकून घेतो. जसं आपण एखाद्या रस्त्याने निघालो आणि जर वायरचा गुंडाळा पडलेला असेल तर वायरमध्ये पाय अडकून आपण पडतो. तसे आपणच आपले पाय वायरमध्ये अडकून घेतले. आपल्याला वाटतं हे चांगले आहेत, नातेवाईक, त्यांचं स्नेह प्रेम येणं जाणं ते सगळं करा, पण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवू नका. गुंतलात की पडलात. म्हणून ते म्हणतात षाडवर्गिकम जिघ्रती षड्गुणेश. षड्गुणेश भगवंत हा जसा षड्गुणैश्वर्य संपन्न आहे तसा तो षड्गुणेशही आहे, ऐश्वर्य संपन्नही आहे. पण ज्ञान आहे त्याच्याजवळ, त्याच्याजवळ ऐश्वर्य आहे, त्याच्याजवळ संपत्ती आहे. पण हे सगळं असून सुद्धा तो या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे व्यवहार करतो त्यामध्ये तो लिप्त नसतो, त्याचं मन त्याच्यात नसतं. म्हणून ते म्हणतात षड्गुणेश म्हणजे भगवान हा अलिप्त आहे. तो सगळं काही करतो पण तो अलिप्त आहे. तो सूर्याप्रमाणे अलिप्त आहे. तो केवळ साक्षी आहे. स्वातंत्र्यमेव विशेष इत्याह स वा इति षड्वर्गिकम इंद्रिय षड्वर्ग विषयम जिघ्रती दूरादेव गंधवत असा शब्द वापरलाय. दूरादेव गंधवत, दुरून वास आला ना बस झाला. तुम्ही लगेच काय करता, आपण एखाद्या मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये गेल्याबरोबर वा वा वा, अरे हे फार छान आहे, हे फार छान आहे, हे फार चांगलं आहे, हे फार आपल्याला पाहिजे म्हणून आपण जे यादी करत जातो आणि या वस्तू विकत घेतो आणि नंतर बिल पाहतो. बाबा आहेत का तेवढे पैसे, आपल्या बॅलन्स आहे का, हे तर बिल खूप झालं. काही लोक येतात ते म्हणतात काय वेळ घालवायचा आहे. काही लोक वेळ घालवण्यासाठी 2 घंटे रिकामे आहेत. मग चला मॉलमध्ये, काय घ्यायचं, काही घ्यायचं नाही, पाहायचं नुसतं, पाहायचं. वा वा काय छान आहे, वा 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 काय बिलवर हांडी आहे चांगली आहे, काय हे सगळे चांगल्याच गोष्टी आहेत, सगळ्या दिसायला चांगलं आहे. सगळ्या प्रकारच्या वस्तू पाहतो, आनंद घेतो आणि चला आता बाहेर. का घ्यायचं नव्हतं, मग काय करायचं होतं, विंडो शॉपिंग करायची होती. ते म्हणतात तुम्ही विंडो शॉपिंग करा. हा शब्द इथं कोणता, जिघ्रती, वास घ्या लांबून. फुल माझे म्हणून जवळ घेऊ नका, लांबून वास घ्या. आला वास पुरे झाला, अत्तराचा वास आला बस झाला. मला पाहिजे, मलाच जवळ, माझ्याजवळ बाटली पाहिजे. काय करायची बाटली जवळ, तुला वास आला ना बस झालं. आणि म्हणून ते म्हणतात की उदारार्थ विकितसे फुले जरी. आपण काल उदाहरण गेलं त्याप्रमाणे ही सुगंध हे भल त्या परी, सुगंध येतो तो त्याच्यात लिप्त नसतो. म्हणून जिघ्रती षड्गुणेशः, भगवान जसा 16 सहस्र भोगून ब्रह्मचारी म्हणून मिरवला. का बरं, तो कोणातही लिप्त नव्हता. अगदी रुक्मिणी सारख्या स्त्रीमध्ये सुद्धा कृष्ण म्हणतात अगं रुक्मिणी तुला जायचं तर जा आता शिशुपालाकडं, आता मला भरपूर स्त्रिया झाल्या. आणि मग रुक्मिणीने कृष्णावरती राग प्रगट केला, रुसवा प्रगट केला. हे आपण बघतो. कोणत्या कशामध्येच गुंतले नाहीत. माझ्यानंतर यांचं काय होईल, कधी म्हणले कृष्ण मी आता निजधामाला चाललोय, माझ्यानंतर माझ्या रुक्मिणीचं काय होईल, नाही. का, त्यांना माहित आहे की आता आपण व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी आहोतच. म्हणून माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल याचा भगवंतानी कधी विचार केला नाही. म्हणून जिघ्रती, ते दुरून वास घेतात. ते त्यांनी शब्द वापरलाय जिघ्रती म्हणजे विषयम जिघ्रती दूरादेव गंधवत दृष्ट्वा. दूरादेव गंधवत, दुरून आलेला वास जसा आपण घेतो आणि आनंदी होतो तसा देव सगळ्या अवतारामध्ये वागतो. षड्गुणेशः षडींद्रिय नियंता.
6 इंद्रियाचा नियंता, हे पंचज्ञानेंद्रिय आणि मन, म्हणून याला ईश्वर म्हणतात. म्हणून जीव हा त्याच्यात गुंततो म्हणून तो जीव आहे. भगवान हा त्यावर नियंत्रण करतो म्हणून तो भगवान आहे. या दृष्टीने तो पंचकोशामध्ये हा इंद्रिय पंचकोशात्मक गोष्टीमध्ये जीव गुंततो. मग तो 5 जे कोश आहेत, पहिल्यांदा आपण आपल्या शरीरामध्ये देह या पातळीवर गुंततो. म्हणून अन्नमय कोश, शरीर, माझं शरीर, मी चांगला दिसला पाहिजे, माझं स्वरूप चांगलं दिसलं पाहिजे, स्वतःकडेच पाहत राहतो. तकमक मुख पाहसी पुन्हा पुन्हा दर्पणात, अरे ध्यानायोग्य जे मन ते घालसी तेल मीठ सर्पणात. कवीने म्हटलंय की जे ध्यानायोग्य जे मन आहे ते मन तुम्ही संसार करा, पण तो इंद्रियाने करा. मनाने संसार करू नका, मनाने परमार्थ करा आणि इंद्रियाने संसार करा. एवढंच तत्व आहे, बाकी काही तत्व नाही. ते म्हणतात अशा पद्धतीने आपण सुरुवातीला अन्नमय कोश म्हणजे देहाचा विचार करतो, मग मनाचा विचार करतो मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. याप्रमाणे करत करत आपण आपल्याच कोशामध्ये तल्लीन होतो. पण भगवान त्याच्या पलीकडचा आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, याच्या पलीकडे भगवंताचं स्थान आहे. तो त्याच्या पलीकडे. आणि आपण आजही अन्नमय कोशातच, प्राणमय कोशातच व्यस्त आहोत. म्हणून ते म्हणतात की भगवान हा स्वाधीन आहे, जीव हा पराधीन आहे. तो स्वतंत्र आहे, भगवान स्वतंत्र आहे, जीव अस्वतंत्र आहे. प्रकाशाचा कवडसा जसा पडावा त्याप्रमाणे आत्म्याचा प्रकाश पडतो आणि तादात्म्यामुळे हा संसार होतो. तादात्म्य झाल्यामुळे संसार होतो. तादात्म्य बाजूला केलं की संसार नाहीये, पण आपण हे आपलंच आहे असं समजतो. रामदास स्वामींनी एक उदाहरण दिलंय, खूप चांगलं दिलंय. त्यांनी दासबोधामध्ये असं म्हटलंय की सुरुवातीला सगळेजण मित्र मित्र गोळा होतात. काय करायचं, आज रविवार आहे, रिकामपण आहे, म्हणले चला सोंगट्या खेळू, आणा सोंगट्या. बसले मित्र सोंगट्या खेळत, 2 जण. सोंगट्या सुरुवातीला पट आणला, सोंगट्या टाकल्या. जोपर्यंत सोंगट्या खेळत नव्हते तोपर्यंत काही नाही. आता सोंगट्या खेळायला सुरुवात झाली की खेळाचे नियम आले. मग ही अशी पडली, ती तशी पडली, अरे तू खोटं खेळायलास, तू रंडी खेळायलास, तू असा नाही, तुझी नरद अशी नाही, ही माझी चुकीचे मारली. करत 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 शेवटी नरद माझी मारली असं म्हणून दुसरा त्याच्या नरडीचा घोट घेतो. बस आता तुझ्याशी जन्मभर बोलायचं नाही, खोटं खेळतोस तू, ना संपलं, मित्रत्व संपलं. लोक म्हणतात का हो तुम्ही एवढे घनिष्ठ मित्र? हो. असं झालं. अरे बाबा, ही सोंगट्या तुम्ही आणल्या, पुन्हा सोंगट्या जागेवरही गेल्या, पण मित्रत्व हे शत्रुत्वामध्ये परिवर्तित झालं खोट्या गोष्टीने. अहंकार तिथे आला. ही माझी सोंगटी आधी होती का? नव्हती. सुरुवात केली की अहंकार आला. हा अहंकारच तुम्हाला बाधक ठरला. म्हणून ते म्हणतात की तुम्ही आधी निर्माण करता अहंकार आणि तादात्म्य पावता. हा खेळ आहे, हा मी जिंकला पाहिजे, हे तादात्म्य. मग तिथे सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. मी कोण आहे, हा कोण आहे, हे खोटं आहे, खेळ खोटा आहे. खेळ काय खरं आहे का सांगा बरं? खेळ खोटाच आहे. पण खेळ खोटा आहे, पण त्याच्यातलं सुखदुःख खरं आहे असं मानलं जातं आणि त्यातून आपल्याला विरोध निर्माण होतो. रामदास स्वामी म्हणतात एकमेकांच्या नरडीचा देखील घोट घ्यायला हे लोक कमी करत नाहीत. का? ते म्हणतात खोटी गोष्ट सुद्धा कल्पनेने खरी ठरली आणि त्यातून खऱ्यावर त्याचा परिणाम झाला. न चास्य कष्टी निपुणे न धातू रवंत जंतो कुमनीय ऊतीही. तेव्हा ह्या ज्या ऊती आहेत, या ज्या वासना आहेत, त्या दुष्ट चित्ताचा माणूस, जो दुष्ट चित्तवाला आहे, जो चंचल चित्ताचा आहे, तो भगवंताला जाणू शकत नाही. कुमनीय, कु म्हणजे वाईट, मन म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा वासना. म्हणून ह्या कर्मवासना ह्या आपल्याला न वयती, त्या भगवंताला जाणू शकत नाहीत. नामानी रूपानी मनोवचोबी संतंतो नटचर्या मिवाज्ञा. भगवान कसा आहे तर नटचर्या मिवाज्ञा असं त्यांनी म्हटलंय.
तो नटचर्या, तो नटाप्रमाणे आहे. अभिनेता जसा वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळे कामं करतो, अभिनेता एकच आहे, पण या नाटकात हे काम केलं, दुसऱ्या नाटकात दुसरं काम केलं. जसे बालगंधर्व आहेत, ते भामिनी झाले. वर्णन असं केलेलं आहे की बालगंधर्व भामिनी झाले. भामिनी म्हणून त्यांनी नाटक केलं. लोक म्हणले, हो काय काय बालगंधर्वाचं रूप आहे, काय नखरे आहेत, काय आविर्भाव आहे. त्याचप्रमाणे त्यांचे हाव भाव कटाक्ष, प्रत्यक्ष स्त्री पार्ट म्हणजे स्त्रीने शिकावं कसं वागावं म्हणून, स्त्रीने शिकावं कसं नटावं, स्त्रियांनी शिकावं की कसं मुरडावं, हे त्यांच्याकडून शिकावं. ते म्हणतात ठीक आहे, बालगंधर्व भामिनी झाले, स्त्री रूप त्याने पार्ट घेतलं. पण बालगंधर्वाच्या मनामध्ये असं कधी येईल का की मला पती असावा? कसं येईल? त्यांना माहिती आहे की मी नट आहे, मी हे पार्ट करतो आहे, मी स्त्री नाही. लोकांना स्त्री भासली, पण त्यांना स्वतःला पूर्ण जाणीव आहे की मी स्त्री नाही. म्हणून त्यांना कधीच मला पती असावा असं वाटणार नाही. स्त्रियांना वाटू शकेल, पण यांना नाही वाटणार. का नाही वाटणार? त्यांना जाणीव आहे की मी जरी स्त्रीचं पार्ट करत असलो तरी मी पुरुष आहे. तेव्हा भगवान सुद्धा कधी स्वस्वरूपाला विसरत नाही. त्यांना किती दुःख होऊ द्या रामावतारामध्ये. मग पार्वतीला वाटलं रामाला काय दुःख झालंय सीतेचं, म्हणून महादेवाला म्हणले, काव म्हणले तुमचे गुरु, सीते 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 म्हणून झाडाला आलिंगन देऊ लागले, दगडाला आलिंगन देऊ लागले. ते म्हणले अगं हे खोटं आहे. खोटं कसं? खरं आहे म्हणे, जाऊन पहा म्हणे. सीतेचं रूप तिने धारण केलं आणि झाडाच्या आड लपल्या. समोर आल्याबरोबर लक्ष्मणाला वाटलं सीता आहे. राम म्हणाले, तू काय, तू कशाला आली म्हणे, तू काही आहेस, तू प्रत्यक्ष आई आहेस माझी. तेव्हा याप्रमाणे रामांनी आपल्या स्वस्वरूपाचं विस्मृती त्यांना कधीच झाली नाही, ती होऊच शकत नाही. म्हणून ईश्वर हा स्वस्वरूपावरती कायम स्थिर असतो. नटचर्या मिवाज्ञा असा शब्द वापरलाय. नटचर्या, तो ज्याप्रमाणे वेगवेगळे रूप धारण करतो वेगवेगळ्या काळात, तसे भगवान सुद्धा वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या रूपांनी आपल्यासमोर प्रगट होतो. या दृष्टीने ते म्हणतात की ही नट जसा नाटक करतो तसा भगवंत नाटक करतो. मनसा रूपाने वचसा नामानी, भगवंताचे हे केवळ नाट्य स्वरूप आहे. आणि जोपर्यंत तो स्वतःच्या भक्तिस्तु कथन, भक्ती कशी आहे ते म्हणतात, भक्ती मार्ग हा भगवंताचा आपल्याला मुक्त करणार आहे. आणि या दृष्टीने भगवंताच्या भक्तीचा विचार जर आपण केला तर भगवंतानी हे जग का निर्माण केलं याचं उत्तर मिळतं. भगवंतानी हे जग का निर्माण केलं? भगवंताच्या आपल्याला जीवाला ज्ञान व्हावं म्हणून निर्माण केलं. मात्रार्थांच्या भावार्थांच्या आत्मने कल्पनायच, आत्मने अकल्पनायच, आपल्याला अकल्पना, आत्मने कल्पनायच असं विखंड आहे तिथं. म्हणजे जीवाच्या मनातल्या कल्पना नष्ट व्हाव्यात, त्याचा निराश व्हावा, त्याला ज्ञान व्हावं म्हणून विश्व निर्माण केलं. ते म्हणतात हे विश्व कसं आहे तर एखादं यथा धवतो घट्टितश्च लांछितो रणजित पटाह, या ठिकाणी आपल्याला पंचदशिकार असं म्हणतात की ज्याप्रमाणे यथा धवतो घट्टितश्च, एखादं कापड आहे, मूळ ब्रह्म म्हणजे एक कापड आहे, एक कपडा आहे, त्याला पहिल्यांदा धुतलं, खळ असते ना, ते खळ घालण्यासाठी आधी धुवावं लागतं, मग आधी धुतलं, यथा धवतो घट्टितश्च, मग त्याला घट्टित, त्याला आवरण एखाद्या लेप द्यावा लागतो. मग लांछन म्हणजे त्याला रंग द्यायचा आहे, तर आधी एक लेप द्यावा लागतो, मग रंग त्याला लावतो. रंजितः त्याला लांछन, मग रंग, आणि मग आता तो पट तयार झाला. आधी साधं कापड आहे, मग कापडाला आधी धुतलं, मग त्याला घट्ट केलं, मग त्याला लांछन म्हणजे काही त्याच्यावरती चित्र काढले,
रंगरूप आणलं आणि तो कापड आपल्या समोर मांडलं. हे कापड मांडल्यानंतर त्या कापडाकडे आपण पाहून आकृष्ट होतो. आधी कापडाकडे पाहून आकृष्ट होतो, त्याच्या रूपाकडे पाहून आकृष्ट होतो. आणि चिदंतर्यामी सूत्रात्मा विराटात्मा तथेर्यते. ते म्हणतात भगवान असाच आहे. जेव्हा तो नुसता कापड असतो, नुसता कपडा असतो, तेव्हा तो ब्रह्म आहे. हे ब्रह्म आहे चित. मग धुतलेला कपडा म्हणजे चित. त्याला खळ लावली म्हणजे तो अंतर्यामी झाला. तो लांछन रंग वगैरे लावला, आखला, त्याला पट्टे आखले म्हणजे तो सूत्रात्मा झाला. प्रत्येक वेळेला नावं वेगळे आहेत बरं का. सूत्रात्मा कोणाला म्हणायचं, त्याचप्रमाणे अंतर्यामी कोणाला म्हणायचं, चित कोणाला म्हणायचं. जर धुतलेलं कापड म्हणजे चित, अंतर्यामी म्हणजे त्याला खळ लावलेला, सूत्रात्मा म्हणजे आखलेला, आणि विराट स्वरूप म्हणजे रंग लावलेला. हे विराट स्वरूप परमेश्वराचं आहे. विश्व म्हणजे भगवंताचं विराट स्वरूप आहे. ह्या 4 अवस्था आहेत. म्हणून यथा धौतो घट्टितश्च लांछितो रंजितः परः चिदम अंतर्यामी सूत्रात्मा विराटात्मा तथेर्यते. तेव्हा भगवान हा वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतो. त्याचे रूप तेवढे कळले पाहिजेत. म्हणून तो नटचर्यामी वाज्ञः असं म्हटलंय. वेगवेगळे रूप तो धारण करतो. नाटकातलं पात्र जसं वेगवेगळे काम करतात त्याप्रमाणे. प्रेक्षकांना मात्र तो कोण आहे कळत नाही. पण बालगंधर्वासारखा नट हा स्त्री रूपाचं असं काही नाटक करतो की जो प्रत्यक्ष स्त्रीच आहे असं वाटतं. याप्रमाणे भगवंताने अवताराचे नटनाट्य. मुकुंदराजांनी एक उदाहरण असं दिलेलं आहे की एखादा नट आहे, जसं आपल्याकडे नट सम्राट हे नाटक शिरवाडकरांनी लिहिलेलं आहे. अप्पासाहेब बेलवेलकर हे पात्र आहे त्याच्यात. आणि त्यांना महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला नट सम्राट म्हणून पदवी दिली. त्यांना काही पैसे दिले, सर्टिफिकेट दिलं, आणि मग ते यातून निवृत्त झाले, नट म्हणून निवृत्त झाले. आता हेच उदाहरण मुकुंदराजांनी दिलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की जेव्हा एखादा नट त्याला पारितोषिक मिळतं, व्यासपीठावर त्याला बोलवलं जातं. मग याला कशासाठी पारितोषिक दिलंय? ते म्हणे तुम्ही अमुक एक भूमिका चांगल्या केल्या, तुम्ही शेक्सपियरच्या नाटकातली एक ऑथेल्लोची भूमिका चांगली केली, म्हणून तुम्हाला हे दिलं. आता भूमिका नाटकातली आणि पारितोषिक कोणाला मिळालं? याला. ते म्हणजे नाटकातलं ते पात्र आहे. ते पात्र जिवंत आहे का आज? नाही, ते काल्पनिक आहे. मग त्या पात्राचं मी प्रगटीकरण केलं, प्रदर्शनीय रूप त्याचं मांडलं, रंगमंचावर सादर केलं, म्हणून या ठिकाणी वस्त्र, प्रावरण, अलंकार, बक्षीस वगैरे धन्यता कोणाला मिळाली? या व्यक्तीला मिळाली. म्हणजे व्यक्तीमध्येच ते सगळे पात्र आहेत. आपल्यामध्येच सगळं राग, लोभ, प्रेम सगळं आपल्यात आहे. सगळे पात्र आपल्यात आहेत. पण आपण आपल्यालाच विसरलो. मी कोण आहे हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी ते म्हणतात नटासीच अर्पिती. सगळ्या प्रकारचे वस्त्र प्रावरण नटाला दिले जातात, पण पात्राच्या निमित्ताने दिले जातात. पात्राला देऊ शकत नाही, कारण ते काल्पनिक आहे. ते फक्त त्या वेळेला अभिनीत केलेलं पात्र आहे. म्हणून ते म्हणतात की भगवान सुद्धा असाच आहे. या दृष्टीने मायेच्या संपर्कामध्ये आला त्याला अंतर्यामी म्हणतात. सूक्ष्म सृष्टीमुळे त्याला सूत्रात्मा म्हणतात. स्थूल दृष्टीमुळे त्याला विराट म्हणतात. आणि शुद्ध स्वरूप जे आहे ते ब्रह्म आहे. धौतावस्था ही शुद्ध स्वरूप ब्रह्माची आहे. मग ब्रह्म, अंतर्यामी, सूत्रात्मा आणि विराट हे एकच भगवंताचे 4 आविष्कार आहेत, रूप आहेत. याप्रमाणे ते म्हणतात भगवंतानी हे वेगवेगळे लीला केल्या. आणि सवेधातु पदबीम परस्य दुरंत वीर्य रथंगपाणे हे भगवंतानी ह्या सगळ्या लीला केल्या. आणि यो माया संतत यानवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगंधम. त्या भगवंताच्या पायाचं, त्या भगवंताच्या पदरूपी कमलाचा वास आपण घेत राहिलं, अर्थात पदकमलाशी तल्लीन झालं म्हणजे आपण मुक्त होऊ. अथे धान्या भगवंत इत्थम जत्वा सुदेवेखिल लोकनाथे. अशा भगवंताचा आपण भक्ती केली म्हणजे आपण धन्य होतो. ज्या भगवंतानी सर्व
विश्व निर्माण केलं. असं हे भगवान सर्व प्राण्यांना, जीवाला मुक्ती देण्यासाठी, जीवानी आपल्या चिंतन करून मुक्त व्हावं, मूळ स्वरूप जाणावं म्हणून त्याने हे विश्व निर्माण केले. आणि निश्रेयसाय लोकस्य, लोकाला निश्रेयस म्हणजे अंतिम कल्याण त्याचं व्हावं. तात्पुरतं कल्याण व्हावं याच्यासाठी धर्म सांगितलाच नाही, अंतिम कल्याणासाठी धर्म सांगितलाय. लोकांना ताबडतोब पाहिजे असतं, अगदी जसं आपण झटपट एखादी गोष्ट पाहिजे, ताबडतोब आपल्याला आत्ता कर्म केलं की लगेच फळ पाहिजे, पण असं मिळत नसतं. ते म्हणतात की माणसाचं अंतिम कल्याण हे हळूहळू शनैशनै मिळतं. संतो संश्रावयामास महाराजं परीक्षितम्. सूत म्हणतात, शौनकादिका हो, हे भागवत महाराज परीक्षितीला शुकाचार्यांनी सांगितलं. आणि तेव्हा ते मी तिथं होतो, ज्या वेळेला परीक्षितांनी सर्वसंग परित्याग करून ते गंगेवरती आले, त्यावेळेला हे शुकाचार्यांनी सांगितलं. आणि मी त्यावेळेला अहम चाध्यगमम तत्र, मी तिथे होतो उपस्थित, त्यावेळेला मी त्याचं अध्ययन केलं. तेव्हा या भागवताचं मी आत्मसातीकरण केलं. आणि हे अहम चाध्यगमम तत्र निविष्ट तदनुग्रहात सोहम व श्रावयिष्यामी, ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला मी ऐकवणार आहे. ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण स्वधामाला गेले, आपल्या स्वतःच्या ज्ञानासह, आपल्या स्वतःच्या षड्गुणैश्वर्यत्वासह जेव्हा भगवान निजधामाला गेले, तेव्हा कलयुग या ठिकाणी सुरू झालं. आणि ह्या कलयुग आल्याबरोबर आता भगवंतांनी जर धर्म सोडला, धर्मासह ज्ञानासह जर भगवान गेले, तर मग या जगात काय शिल्लक राहिलं? अहो, सूर्य लोपला तर मग काय शिल्लक राहिलं? ते म्हणतात, सूर्य जरी मावळला तरी कलो नष्ट दृशामेशा पुराणोर्को, पुराणार्को. अर्क म्हणजे सूर्य आणि अर्क म्हणजे तत्व. पुराणाचं तत्व या अर्थाने सुद्धा हा अर्थ लागू पडतो. सगळ्या पुराणांचं मूळ तत्व अर्क, सार. आणि दुसरा अर्थ असा आहे की सूर्य जरी मावळला तरी जसा दुसरा सूर्य उगवावा तसा हा सूर्य उगवलेला आहे. कोणता? भागवत रूपी सूर्य. तो पुराणार्को धुनादिता. अधुना, अधुना म्हणजे आत्ता उत्पन्न झालाय, आता अधुना आज उत्पन्न झालाय, निर्माण झालाय. ज्या वेळेला परशुराम आणि राम यांचं युद्ध कालिदासाने वर्णन केलंय रघुवंशामध्ये. परशुरामाचं धनुष्य मोडलं रामाने, परशुराम तिकडून धावत आले, माझं धनुष्य कोणी मोडलं म्हणून, आणि हातामध्ये धनुष्य बाण घेतलं, चला युद्धाला ये रे माझ्याबरोबर. कोण आहेस तू? माझं धनुष्य मोडतो, शिवाने मला दिलेलं धनुष्य, माझ्या गुरुनी दिलेलं धनुष्य मोडलं, युद्धाला ये. रामाने आधी सांगितलं, चुकलं महाराज, क्षमा करा. नाही 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 म्हणजे युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हातामध्ये धनुष्य बाण घेतलं. याचं वर्णन करताना या कालिदासाने वर्णन केलंय की जसा मावळतीला जाणारा सूर्य जसा असावा तसे परशुराम दिसत होते, आणि नुकताच उगवलेल्या पौर्णिमेचा चंद्र असावा तसे राम दिसत होते. एकाच वेळेला सूर्य मावळतोय आणि त्याच वेळेला तितकाच प्रकाश येऊन चंद्र उगवतोय. रामाने बाण लावला खरा, रामाने सांगितलं मी एकदा बाण लावल्यावर तो परत जाणार नाही. मग रामाचं तेज पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं हे माझंच तेज आहे, आणि मग त्याने माघार घेतली. पण राम म्हणाले, हा बाण आता वाया जाणार नाही, हा बाण तुमच्या मृत्यूचा दरवाजा बंद करील, तुम्ही या ठिकाणी चिरंजीव राहाल. मृत्यूचा दरवाजा बंद केला आणि तिथून ते महेंद्र पर्वतावर गेले. असो, सांगायचं तात्पर्य असं की एकाच वेळेला कृष्ण निजधामाला गेले, पण त्याच वेळेला भागवत रूपी सूर्य उगवला. ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी 3रा अध्याय संपला. आणि मग ते म्हणतात याप्रमाणे पुढे भगवंत हा कसा अवतार धारण करतो, वेगवेगळे रूप कसे धारण करतो. व्यास
बोलू लागले. इति ब्रुवाणम संस्तूय मुनीनाम दीर्घ सत्रिणाम. ज्या वेळेला दीर्घ 1000 वर्षाचं सत्र करायचं होतं त्यावेळेला कितीतरी लोक त्या ठिकाणी शौनकाधिक जमा झालेले होते. वृद्ध कुलपती सूतम मृगवाचा शौनको ब्रवीत. शौनकाने प्रश्न उपस्थित केला. थांबा महाराज थांबा. काय? सूत सूत महाभाग. थांबा, माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही भागवत कथा सांगताय, ती शुकाचार्याला सांगितली असे तुम्ही म्हणता. हे कधी घडलं? कधी घडलं हे सगळं? कस्मिन युगे प्रवृत्तेयम संस्थाने वा केन हेतुना. कधी घडलं? कशासाठी घडलं? भागवत सांगितलं म्हणता तुम्ही. परीक्षित राजाला सांगितलं. परीक्षित राजे तरी प्रायोपवेश घेऊन का गेले? कोणत्या वेळेला गेले? आणि कुठं संशोधित कृष्ण. आता इथे जो कृष्ण शब्द आहे तो कृष्णाच्यासाठी नाही, तो व्यासांसाठी. हे कळलं पाहिजे. भागवतामध्ये अशा काही गोष्टी आहेत. कुठं संशोधित कृष्ण कृतवान संहिता मुनी. जी संहिता शुकाचार्य रूपी त्यांना पुत्राला मुनीला शिकवली ती कृष्णाने म्हणजे व्यासांनी शिकवली. कशामुळं शिकवली? त्याला काय कारण घडलं? प्रेरणा काय घडली? कारण शुकाचार्य तर काही सामान्य नव्हते, व्यासांचे पुत्र होते. तस्य पुत्रो महायोगी समदृग निर्विकल्पक. समदृग होते, शांत वृत्तीचे होते, समदृष्टीचे होते आणि एकांतमतिरुन्नुद्धो गूढो मूढ इवे येते. अत्यंत गूढपणाने वागत होते, पण लोकांना ते वेडे वाटत होते. दिसायला वेडे, दिसायला लोक म्हणायचे काहीतरी वेडेपण आहे, पण प्रत्यक्षात मात्र आत्म तल्लीन अशा प्रकारचे हे होते. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलंय की अतएव गूढो प्रगटः मूढ इव प्रतीयते. लोकांना ते वेडे दिसायचे, परंतु त्यांच्यासारखे श्रेष्ठ दुसरे कोणी नव्हते. असे निर्विकल्पक प्रपंच येते दृष्टीवेती. कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये विकल्प नव्हता. निर्विकल्प म्हणजे निसंशय, निसंशय झालेले, निर्विकल्प झालेले. आणि जे व्यास महर्षींचे शिष्य होते आणि पुत्रही होते, त्यांनी कशासाठी ही संहिता त्यांना शिकवली आणि यांनी तरी राजाला कशी सांगितली ते आम्हाला ऐकायचे. आणि दृष्ट्वानुयांत मृषिमात्म मजप्यनग्नम दैव्योरियाप. आता या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. शुकाचार्य कसे होते याचं वर्णन केलेलं आहे. दृष्ट्वानुयांत मृषिमात्म जबाप्यनग्नम. ते पुन्हा मागच्याच संदर्भामध्ये सांगतात की ज्या वेळेला व्यास महर्षी शुकाचार्याच्या मागे लागले, अरे शुका लग्न कर लग्न कर म्हणून धावत निघाले. शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास महर्षी मागे आहेत. शुकाचार्यांचं वय 16 वर्षाचं आहे. द्वेष्ट शब्द वापरलाय. द्वेष्ट म्हणजे 2 अष्ट म्हणजे 16 वर्षाचं वय आहे. आणि या 16 वर्षाचा तरुणा बाण असा मुलगा पुढे पळतोय. तो नग्न आहे. दृष्ट्वानुयांत मृषिमात्म जभाप्य नग्नम देव्योर्ह्याप रिदधुर न सुतस्य चित्रम. पुढं पुढं पळतोय आणि पलीकडे एका तलावावर तटाकावर काही स्त्रिया नग्न स्नान करतायत. अप्सरा आहेत काही. ह्या अप्सरा विवस्त्र स्नान करतायत. तिथून हा मुलगा गेला. शुकाचार्य तिथून पुढे पळाले. अप्सरांना काहीही लाज वाटली नाही. तद्वीक्ष व्यास महर्षी त्याच्या मागे आले. त्यांनी ते पाहिलं. तद्वीक्ष पृच्छती मुनौ जगतस्तु वास्ती. आणि मग व्यास महर्षी थांबले. व्यास महर्षीचं वय आता 70-80 वर्षाचं झालेलं, म्हातारे झालेले, अंगावर सगळ्या वळ्या पडलेल्या, केस पांढरे झालेले, त्याचप्रमाणे डोळ्यांनी काही दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, थरथर कापू लागलेले, सगळ्या अंगावरती वली पलित अशा प्रकारचे हे व्यास महर्षी. वृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध सुद्धा, आणि पांढरे केस झालेले, दाढी वाढलेली, डोळ्यांनी कमी दिसतंय, अशा स्थितीमध्ये त्यांनी पाहिलं, अरे आपला 16 वर्षाचा तरुणाबाण मुलगा इथून गेला आणि या स्त्रिया
विवस्त्र स्नान करताय त्यांना काही वाटलं नाही. आणि मी आल्याबरोबर सगळ्या अरे व्यास महर्षी आले 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 चला चला कपडे घाला आपले आपले. व्यास महर्षी आले म्हणून घाबरल्या आणि भराभर कपडे घातले. व्यास महर्षी त्यांना म्हणाले, का हो मुलींनो? अरे बापरे, काय म्हणले? माझा प्रश्न आहे म्हणले तुम्हाला. जगतोस्तु वास्ते पोंबी. तुम्ही माझा 16 वर्षाचा तरुणाबाण मुलगा इथून गेला आणि तोही नग्न होता, तोही विवस्त्र होता, तुम्ही विवस्त्र स्नान करत होता, परंतु देव्यो ह्याप तुम्हाला लाज वाटली नाही त्याची, आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याची तुम्हाला लाज वाटावी. अहो मी व्यास आहे, म्हातारा आहे, वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, माझ्या डोळ्यांनी काही दिसत नाही मला. वली परीत अंगावर सगळ्या वळ्या पडलेल्या आहेत, माझी तुम्हाला लाज का वाटावी? असं म्हणल्यावर सगळ्या एकमेकीकडे बघू लागले. नाही, उत्तर द्या म्हणले तुम्ही, माझी तुम्हाला लाज का वाटली, त्यांची का नाही वाटली? असं म्हटल्यानंतर त्या सांगतात की स्त्रींपू भिदान तु सुतस्य विविक्त दृष्टे. हे त्यांनी उत्तर दिले. महाराज तुम्ही म्हणता तर आम्ही उत्तर देतो. काय उत्तर आहे ते? म्हणे अहो तुम्ही आम्हाला काय म्हणलात? काय म्हणलो म्हणे? मुलींनो. बस, तुम्ही आम्हाला मुलींनो म्हटलात म्हणजे तुम्ही पुरुष आहात आणि आम्ही स्त्री आहोत याची जाणीव आजही तुमच्या मनात आहे. तुम्हाला स्त्री आणि पुरुष यातला भेद तुमच्या मनात आहे. आणि जोपर्यंत हा भेद आहे तोपर्यंत आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा करू शकत नाही. कारण तुमचा जर पुत्र कसा आहे, न सुतस्य विविक्त दृष्टी, हे तुमच्या मुलामध्ये मात्र ही भेदवादी दृष्टी नाही. आम्ही मुली आहोत आणि तो पुरुष आहे याचा भेद त्याच्या मनात नाही. विविक्त शब्द या ठिकाणी, विविक्त शब्दाचे अनेक अर्थ आहेत. विविक्त म्हणजे एक असं सुद्धा आहे, एकात्मदृष्टी. इथे विविक्ताचा अर्थ श्रीधराचार्यांनी सांगताना विविक्ता पूता दृष्टिर्यस्य असं म्हटलंय. पूता म्हणजे पवित्र. तुमच्या मुलाची दृष्टी पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तुमच्या मुलाची दृष्टी इतकी पवित्र आहे, इतकी शुद्ध आहे की स्त्री आणि पुरुष हा भेदच त्याच्या मनात नाही. इतका तो पावित्र्याने युक्त आहे. त्याच्या दृष्टीमध्ये भेद नाही. त्याची दृष्टी एकाकार झालेली आहे असाही अर्थ होतो. किंवा कारण विविक्त एकासीन असं पुढे एक शब्द आलेला आहे विविक्ताचा, तेव्हा विविक्त शब्दाचा तिथा अर्थ एक. आणि इथेही असं आपण घेऊ शकतो की त्याची दृष्टी एक आहे. ब्रह्मदृष्टी समम भवेत. ब्रह्मदृष्टी म्हणजे जेव्हा आपण उंच आकाशात विमानात बसतो त्यावेळेला आपल्याला डोंगर, त्यांची उंची, झाडं सगळं एक दिसतं. खालून बघितलं तर डोंगर उंच दिसतात आणि एकदम उंचून बघितलं खाली विमानातून सगळे एक दिसायला लागले. उंची झाडाची दिसत नाही, डोंगराची उंची दिसत नाही, सगळे रानं, डोंगर, माड सगळं सारखं दिसतं. याला म्हणतात ब्रह्मदृष्टी. ही जी उंचीवर गेलेत या दृष्टीने, ते दृष्टीने उंचीवर गेलेत. इथं आपण फक्त विमानाने उंचीवर जातो पण दृष्टी उंचीवर नसते, दृष्टी आपली खुजीच राहते. तेव्हा ते उंच दृष्टीने पाहतात, व्यापक दृष्टीने पाहतात. त्यामुळं ते म्हणतात न सुतस्य विविक्त दृष्टी. हे तुमच्या मुलाची दृष्टी मात्र अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे. एवं भूतोसौ कथमालक्षितो ज्ञाता. आणि या दृष्टीने असं म्हटल्यानंतर व्यास महर्षी खजील झाले. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाचा अधिकार काय. ज्या मुलाला आपण लग्न कर म्हणतो त्या मुलाचा अधिकार आता ब्रह्मदृष्टीचा आहे. तो परिपूर्ण अर्थाने मुक्त आहे आणि त्याची दृष्टी पवित्र झालेली आहे. आपली दृष्टी पवित्र नाही, अपवित्र आहे. जेव्हा ती द्वैतवादी असते तेव्हा ती अपवित्र असते, जेव्हा अद्वैतामध्ये जाते तेव्हा ती पवित्र होते. तेव्हा ही पवित्रता त्याच्या दृष्टीत प्राप्त झाली. यांनी या पद्धतीने हे शुकाचार्य प्रश्न विचारला. यांनी शौनकादिक म्हणतात, महाराज आम्ही असं ऐकलं, आम्ही हेही ऐकलं की हे फिरत होते कसे उन्मत्त मूक जडवत. अत्यंत कोणाशी बोलायचं नाही, चालायचं नाही, काही नाही. लोकांना वाटावं हे वेडे, उन्मत्त प्रमाणे चालायचं. दारू पिलेला माणूस जसा असावा त्याप्रमाणे.
वासो यथा परिकृते मुदिरा मदांधा. त्याप्रमाणे आपल्याच नादामध्ये तल्लीन जड भरत कसे होते? ज्ञानी होते, पण लोकांना वेडे वाटायचे म्हणून जड. ते जड नव्हते प्रत्यक्षात, म्हणून असे जडवत फिरत होते. कुठं कुठं गजसाव्यये या हस्तिनापुरामध्ये. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी फिरत होते ते. कुरवो जांगलाश देश, कुरु जांगल हे जे प्रांत आहेत त्या ठिकाणचे, कुरु प्रदेश, जांगल प्रदेश आणि म्हणजे जंगलाचा भाग, तसंच या हस्तिनापुराचा भाग इथे फिरत होते. ते कुठे एका जागी स्थिर राहत नव्हते. आणि मग असं असताना ते राजाला कथा सांगण्यासाठी 7 दिवस एका ठिकाणी थांबले कसे? कथम वा पांडवे असे राजर्षी मुनीना सह संवाद समभूतात येथे सात्वती श्रुतीही. आणि असे केवळ गोदोहन मात्र राहणारे, केवळ एखाद्या ठिकाणी भिक्षा मागायची, तेवढ्या पुरतं थांबायची. गायीची धार काढण्याला जेवढा वेळ लागतो, गायीची धार काढत असताना तिचा पाना फुटलेला असतो म्हणून तो खंडित करायचा नाही म्हणून थांबायचे. बाकी गायीचा धारचा याचा काही संबंध नाही. तर गायीची धार चाललेली आहे, आता तिचा पाना खंडित करायचा नको म्हणून थांबायचे. एवढा वेळ 6 मिनिटाचा काळ आहे असं म्हणतात. स गोदोहन मात्र ही ग्रहेषु ग्रहमेधिनाम अवेक्षते महाभागस्तीर्थी कुर्वं तदाश्रमम. जे केवळ तेवढ्या काळ फक्त थांबायचे आणि ताबडतोब तिथून निघायचे. असे शुकाचार्य 7 दिवस थांबले एका ठिकाणी. आश्चर्याचे म्हणले अवेक्षते महाभाग. आणि ते गेल्याबरोबर जे जिथे जिथे जातील तिथे तिथे तीर्थक्षेत्र व्हायचे. त्यांचे पावलं म्हणजेच तीर्थक्षेत्र. म्हणून तीर्थी कुर्वं तदाश्रमम. ज्यांच्या घरी ते जात असत त्यांचं घर आश्रम होत असे, त्यांचं घर म्हणजे तीर्थक्षेत्र होत असे. असे शुकाचार्य, त्यांचा अभिमन्यू, त्याचा मुलगा परीक्षित, त्याचा जन्मही मोठा आश्चर्यकारक आहे असं आम्ही ऐकलं. तो मोठा भागवतोत्तम होता. त्याचं जन्म, त्याचं कर्म हे अलौकिक होतं. आणि मग असा राजा, एवढा सम्राट असताना तो सगळं सोडून कसं काय आला बरं? कशासाठी आला? सम्राट कसे हे तो वा पांडुनामानवर्धना. एवढा मोठा सम्राट क्षणार्धामध्ये सर्वसंग परित्याग करून कसा आला? प्रायोपविष्ट, मरणाचं मरणव्रत धारण केलं. मरणापर्यंत खायचं नाही, मृत्यू येईपर्यंत. आणि 7 दिवसामध्ये मृत्यू आहे ना, बस. हे प्रायोपवेशन, मरणव्रत धारण केलं असा राजा. त्याला हे का ऐकावंसं वाटलं? त्याने हे व्रत का धारण केलं? न म्हणते यत्पादनिकेतमात्मन शिवाय हा नियदनी सत्रवाहा कथम सवीर श्रेयमंग दुस्तेजाम युवै शतो सृष्टु महोधा सुभी. तेव्हा अशा शिवाय लोक शिभामय भूते, जगाच्या कल्याणासाठी. शिवाय, शिव म्हणजे कल्याण, कल्याण करण्यासाठी. लोकस्य आणि भवाय भूतये, या पृथ्वीवरच्या लोकांचं कल्याण व्हावं, आत्यंतिक कल्याण व्हावं, सांसारिक लोकांचं कल्याण व्हावं म्हणून या उत्तम श्लोकपरायणा जना, हा त्या भगवंताच्या उत्तम श्लोकाच्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत. जीवंती ना आत्मश्रम. ते म्हणतात जीवंती ना आत्माश्थ मसौपराश्रयम ममोच निर्विद्यकोत कलेवरम. बाकी या कलेवराला काही अर्थ नाही. म्हणून आपण भगवंताच्या कथा या ऐकल्या पाहिजेत. ऐश्वर्याय लोकस्य शिवाय सुखाय भवस्य. ऐश्वर्य प्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला अंतिमतः मुक्तीसाठी. एवं सत्यसौ राजा निर्विद्य विरज्या. असा राजाने जे ऐकलं, नाही परोपजीवनम स्वयं त्यक्तुमुचित्यर्थ. याप्रमाणे आम्हाला हे सांगा असं म्हटल्यावर ते म्हणतात हे कधी घडलं असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात, सूत सांगायला सुरुवात करतात. द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्ये जातः पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. हे आता सूत सांगतात द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्ये. द्वापर युग आलं. कधीचं द्वापर युग? तृतीय युगपर्ये. युगाच्या दृष्टिकोनातून 3ऱ्या वेळेला जेव्हा
द्वापाराची जेव्हा चक्र नेहमीप्रमाणे, जसं उदाहरणार्थ मी म्हटलं, मीच तुम्हाला सोमवारी तुम्ही या. कोणत्या सोमवारी? कारण महिन्यामध्ये 4 सोमवार आहेत. हां, नाही, पहिल्या सोमवारी, नाही, तिसऱ्या सोमवारी. हे जसं पक्क झालं तसं तृतीये युग पर्याये कृत त्रेता द्वापार कली एक चक्र झालं. कृत त्रेता द्वापार कली दुसरं चक्र झालं. कृत त्रेता द्वापार आलं हे तिसऱ्या राऊंडमध्ये. तेव्हा या वेळेला जातो पराशराद योगी. त्यावेळेला पराशर मुनींच्या पासून पराशर म्हणजे व्यास महर्षी उत्पन्न झाले. आता व्यास महर्षी कोणापासून उत्पन्न झाले ते म्हणतात, जाता पराशराद योगी वासव्याम कलया हरे. हे वासवीच्या पोटी हे जन्माला आले. वासवी कोण होती? द्वापार युग, युगे 28 विटेवरी उभा असं आपण म्हणतो. 28 युग झाले. हे 28 वेळेला 28 व्यास झालेले आहेत. अपांतरतम व्यास हे त्यातलेच मागचे झालेले आहेत. तर विष्णू पुराणामध्ये 28 व्यासांचं वर्णन आलेलं आहे. कोणतं? ते म्हणतात स्वयंभू, प्रजापती, उशनस, बृहस्पती, सवित्र, मृत्यू, इंद्र, वसिष्ठ, सारस्वत, त्रिधायन, त्रिवशन, भरद्वाज, अंतरिक्ष, वप्रिन, त्रयावरुण, धनंजय, कृतंजय, ऋणज्ज, गौतम, उत्तम, हरियात्मन, वेनराजस्त्रवस, सुष्मायण म्हणजे त्यानंतर सोम म्हणजे तृणबिंदू, वाल्मिकी म्हणजे वृक्ष, भार्गव, शक्ती, पराशर, जातुकर्ण्य आणि कृष्णद्वैपायन. एवढे व्यास आतापर्यंत होऊन गेले. व्यास काही एकच नाहीये. देवी भागवतामध्ये ब्रह्मा, प्रजापती, शुक्राचार्य, बृहस्पती, सूर्य, यम, इंद्र, वसिष्ठ, सारस्वत, त्रिधामा, त्रिवृष, भारद्वाज, अंतरिक्ष, धर्म, त्रय्यारुणी, धनंजय, मेधातिथी, व्रती, अत्री, गौतम, हरियात्मा, वाजश्रवा, सोम म्हणजे तृणबिंदू, आयुष्यायण, भार्गव, शक्ती, पराशर आणि कृष्णद्वैपायन असं देवी भागवताचं वर्णन आहे. तेव्हा काही विष्णू पुराणात थोडं वेगळं सांगितलंय, काही नावं वेगळे आणि देवी भागवतातले वेगळे. तेव्हा असे एवढे व्यास झाले. व्यास काही एक नाहीत. ज्यांनी विस्तार केला त्याला व्यास म्हणायचं, म्हणून याला व्यासपीठ म्हणतात. विस्तार करतो त्यातलंच आहे, पण थोडं विस्ताराने सांगतो म्हणून व्यासपीठ. म्हणून जे बसतात ते व्यास असतात. यमुनेच्या द्वीपामध्ये यांचा जन्म झाला म्हणून याला कृष्ण द्वैपायन असं म्हणतात. द्वैपायन, द्वीपामध्ये जन्म झाला. कृष्ण का म्हणतात? काळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण म्हणतात. बद्रिकाश्रमात त्यांनी तपश्चर्या केली म्हणून बादरायण म्हणतात. वेदांचा विस्तार केला म्हणून व्यास म्हणतात. सत्यवतीच्या पोटी यांचा जन्म झाला म्हणून सत्यवती सुत म्हणतात. पराशरापासून झाला म्हणून पराशर म्हणतात. यांचा जन्म कसा झाला याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. कोणत्या कुलात कसा झाला तर मूळ प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, यांचे पुत्र मरीची, त्यांच्यापासून झाले कश्यप. कश्यपाला 3 मुलं झाले, मित्रावरून, अस्ती आणि देवल. यापैकी मित्रावरुणाला 2 मुलं झाले, एक वसिष्ठ आणि अगस्ती. वसिष्ठ आणि अरुंधती यांच्यापासून शक्ती झाला. शक्ती आणि अदृश्यंतीपासून पराशर झाला आणि पराशर आणि मत्स्यगंधा याच्यापासून व्यास झाले. मत्स्यगंधा कोण होती? ती काही कोळ्याची मुलगी नव्हती. लोक काहीतरी आपलं अकलेचे तारे तोडतात, नीट अभ्यास करत नाहीत, मुळात वाचत नाहीत आणि केवळ अर्धवट ज्ञानाने लोकांचा बुद्धिभ्रंश करतात. मत्स्यगंधा ही कोळ्याची मुलगी नव्हती. ती चेदी देशचा राजा उपरिचर नावाचा एक वसू होता, गंधर्व होता, त्याची ही मुलगी. तो आकाशातून प्रवास करत असे नेहमी म्हणून त्याला उपरिचर असं म्हणतात. तो नेहमी अंतरिक्षातून प्रवास करायचा आणि याचं संगोपन मात्र कोळ्याने केलं म्हणून आपण हिला कोळ्याने सांभाळली. फक्त तिला तिच्या देहाला माशाचा वास होता म्हणून कोळ्याकडे सांभाळायला दिली. ही अत्यंत रूपसंपन्न होती, सशक्तही होती. उपरिचर वसू. आता ही मुलगी कशी झाली तर त्यांनी वर्णन केलं की उपरिचर वसू हा अंतरिक्षातून जात असताना त्यांनी आपली जी पत्नी आहे तिच्याकडे, आता तिचा ऋतुकाळ असल्यामुळं त्यांनी शेन पक्षाच्या द्वारे आपला वीर्य त्या ठिकाणी पाठवलं. पण त्याच वेळेला 2 शेन पक्षामध्ये भांडण झालं आणि त्याच्याजवळचं जे द्रोण होता तो खाली पडला. त्यातलं
जे धातू आहे तो माशाने गिळला, त्यातून स्त्री आणि पुरुष हे दोघं निर्माण झाले, एक मत्स्य आणि दुसरी सत्यवती. मत्स्य आणि सत्यवती या दोघांचा जन्म झाला. पुत्राचा स्वीकार याने केला आणि कन्येला मात्र मल्लाह म्हणजे दाशराज याच्याकडे सोपवलं. आणि हा आकाशामधून विहार का करत होता तर विष्णूचा भक्त होता, म्हणून गरुडाने त्याला ही विद्या दिलेली होती, हे सामर्थ्य दिलं होतं. इंद्राची पूजा यांनी सुरू केली. तेव्हा पराशर हे सद्गुणी होते, ते रूपसंपन्न असणाऱ्या ह्या हिच्याकडे आकृष्ट झाले. पण आकृष्ट म्हणजे आपल्या सारखं केवळ दैहिक स्वरूपाचं हे प्रेम नव्हतं. म्हणजे लोक म्हणतात काय तुमचे ऋषीमध्ये काय, ऋषीचं कुळ पाहू नये, नदीचं मूळ पाहू नये. हे ऋषी सुद्धा आपल्या नसलेल्या स्त्रीकडे कसे काय आकृष्ट झाले. ते म्हणे तसं नाही. सत्यवती ही जेव्हा त्यांना पलीकडे जाऊन त्या होडीमध्ये घेऊन चालली त्यावेळेला त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. ही इच्छा उगच नाही झाली, त्यातून व्यास निर्माण होणार होते. मग नदीवर दोन्ही तटाकावरती ऋषी आहेत, उघड्यावर आपलं मिलन होणं योग्य नाही असं वाटलं, म्हणून त्यांनी तपस सामर्थ्याने सगळं धुकं निर्माण केलं. सूर्य झाकला, सगळं धुकं निर्माण केलं. जयाची छाटी तपिन्नली, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, ज्याची छाटी आकाशामध्ये सूर्य म्हणून प्रगट झाली. सूर्य जेव्हा नव्हता तेव्हा दुसरा सूर्य यांनी प्रगट केला, इतकं सामर्थ्य होतं. आणि शरीराला तुझ्या सुगंध येईल असंही वरदान दिलं आणि तुझा कौमार्य भंग होणार नाही हेही सांगितलं. आणि या वेळेला तत्काळ पुत्र जन्माला आला. तो आजच्या सारखा नुसता जन्माला आला म्हणजे काही हळूहळू वाढत नाही गेला. ते 12 वर्षाचाच पुत्र जन्माला आला, वय वर्ष 12. ताबडतोब व्यास महर्षी जन्माला आले, हात जोडले, आईला म्हणले मी चाललो तपश्चर्येला. जन्माला आल्याबरोबर तपश्चर्येला. याचं कारण त्यांनी सांगितलंय. असं कसं होतं योगशास्त्रामध्ये याचं विवरण केलेलं आहे. विशेषतः या पातंजल योगसूत्रामध्ये त्यांनी सांगितलंय. ते म्हणतात पंचाग्नी विद्या नावाचा एक प्रकार आहे. पंचाग्नी विद्येमध्ये श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि रेत यांचं हवन एकेका गोष्टीमध्ये करायचं सांगितलेलं आहे. श्रद्धेचं हवन स्वर्गामध्ये, सोमाचं हवन पर्जन्यामध्ये, वृष्टीचं हवन पृथ्वीमध्ये, अन्नाचं हवन पुरुषामध्ये आणि रेताचं हवन स्त्रीमध्ये. याला पंचाग्नी असं म्हणतात. ही पंचाग्नी विद्या 3 प्रकारच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की स्वदारा, ऋतुकालाभिगामी आणि प्रजाकाम. त्यापैकी काही क्रांत रेतस, स्वाधीन रेतस, अतिक्रांत रेतस, ऊर्ध्व रेतस. काही लोक अधो रेतस आहेत, काही तिर्यक रेतस आहेत आणि काही ऊर्ध्व रेतस आहेत. त्याला ऊर्ध्व रेता म्हणजे ऋषी, ज्यांचं वीर्य कधी वाया जात नाही, ते ब्रह्मचर्यामध्ये असतात. म्हणून त्याला सत्वांशाची परिणिती तेजामध्ये त्यांची होते. की जे क्रांत रेतस आणि स्वाधीन रेतस असतात त्यांची सत्वांशाची परिणिती तेज आणि ओजामध्ये होते आणि म्हणून पूर्ण वाढ झालेली संतती निर्माण होते. हा शास्त्रीय आधार आहे त्याला. ही काही पुराणातली वांगी पुराणात नाही. याप्रमाणे हे म्हणतात. अशा पद्धतीने ही कोळ्याची मुलगी नव्हती, ती चांगल्या प्रकारच्या राजाची पुत्री होती. आणि ही मग आद्रिका, जिने हा मासा, जो मासा आहे आद्रिका, त्या आद्रिका कोण तर ती म्हणे ती या नृत्य करत होती एकदा ब्रह्मदेवाच्या तिथे. या वेळेला ब्रह्मदेवाने तिला शाप दिला आणि ती मासा झाली. म्हणून ती आद्रिका ही कोण आहे, ही अप्सरा आहे. ती काही काळापुरती पृथ्वी तळावर मासा रूपाने आली आणि तिने या वीर्याचं ग्रहण केलं, त्यातून हे दोघं निर्माण झाले. तेव्हा अशा पद्धतीने मत्स्य आणि सत्यवती यांचा जन्म त्यातून झाला. आणि पुढे सत्यवतीपासून पुढे आपल्याला या धृतराष्ट्र वगैरे आपल्याला झालेले दिसतात. असो, याप्रमाणे तिचा कौमार्यभंग न झाल्यामुळे तिचं लग्न पुढे झालं आणि व्यास यांनी पुढे नियोग पद्धतीने काही संतती उत्पन्न केलेली आहे. अशा पद्धतीने हे सगळं विवरण त्यांनी सांगितलं. आणि जाता पराशराद योगी वासव्याम कलया हरे हे. व्यास महर्षी सामान्य नव्हे, कलया हरे हे भगवंताची कला आहे, कलावतार आहे. अशा भगवंताचा कलावताराला नमस्कार असो. आणि त्या कलेमध्ये कलावतार असणाऱ्या व्यास महर्षींनी किती महत्त्वाचं कार्य केलं.
पण तरी स एकदाचित सरस्वत्या उपस्फुरितजलं शुचिः विविक्त एक आसीन. इथं विविक्त शब्द आहे पुन्हा. विविक्त एक आसीन उदिते रविमंडले. एकदा असं शांत एका आसनावर बसलेले असताना सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेला त्यांचं मन व्याकुळ झालं आणि काहीतरी आपण कमी आहोत असं वाटायला लागलं. आता व्यास महर्षींना नारद कसे उपदेश करतील या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरते हरि विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.